ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर आता सज्ज झालेले आहेत। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे गोदावरीच्या या पवित्र खळखळत्या डोहामध्ये आज नाशिककर आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की दुतोंड्या मारुतीच्या जवळपास या ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाण्याची पातळी वाढलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्या कारणाने अशा पद्धतीचा दोरखंड जो आहे तो या संपूर्ण रामकुंड आणि गोदाघाट परिसरात बांधण्यात आलेला आहे, जेणेकरून या दोरखंडाच्या पुढे भाविकांनी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, स्थानिक जीवरक्षक दलाचे कर्मचारी आहेत। हे या ठिकाणी हा संपूर्ण दोरखंड जो आहे तो रामकुंडापासून ते गोदाघाट परिसरामध्ये बांधतायत, जेणेकरून पाण्याची पातळी जरी वाढली तरी सुद्धा येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी पाण्याच्या जास्त जवळ जाता येऊ नये आणि कुठल्याही प्रकारची आपत्कालीन घटना या ठिकाणी घडू नये यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे। नाशिकच्या सार्वजनिक गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक सकाळी 10:30 वाजता वाकडी बारव या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर जवळपास 14 तास ही मिरवणूक जी आहे ती नाशिकमध्ये रंगणार आहे। वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांचा सहभाग या ठिकाणी असणार आहे। पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त शहरात तैनात आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून देखील पोलीस या विसर्जन मिरवणुकीवर पूर्णपणे नजर ठेवून असणार आहेत। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर आता सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।